श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रियाने आत्तापर्यंत अश्विनला अंधारात ठेवून खूप काही कारस्थान चालवले आहेत. त्या सगळ्या कारस्थांचा अंत आता सायली अर्जुन करण्याच्या मार्गावर असतात. परंतु प्रिया तेवढ्यात चालाकीने त्यांचा प्लॅन फ्लॉप करत मनासगळं करून घेत असते. त्यामुळे तिची मजल दिवसेंदिवस वाढत असते. परंतु हुशार सायली आता तिचा भूतकाळ तिच्यासमोर आणून तिचा पापाचा अंत करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्याचबरोबर आता प्रियाची एक खोटारडी बाजू तरी अर्जुन आणि साईने अश्विनसमोर आणण्यामुळे आता प्रियाची एक तरी खरी बाजू कशाप्रकारे अश्विनला दाखवून द्यायची आणि प्रियाची चोरटी लबाड तर धूर्त आहेच, त्याचबरोबर ती चिटक ही कशाप्रकारे आहे, ती नात्यातही कशी फसवणूक करू शकते, हे अर्जुन सायली दोघेजण मिळून अश्विनला दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा अर्जुन आणि सायली मिळून सॅन्डीला प्रियाच्या आयुष्यामध्ये आणून कशाप्रकारे त्या सॅन्डीचा वापर करत प्रियाचा असली चेहरा अश्विन समोर आणणार आहे. तर प्रिया ही महिपत आणि नागराजला सोडवायला गेलेली असताना तिचा हा सगळा प्लॅन अश्विन आणि घरच्या समोर कसा उघड पडणार आहे, ते सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. सायली आणि अर्जुनने DNA टेस्टसाठी निवांतेला जेव्हा प्रियाने तो हार दिलेला होता, सोन्याचा हार, जेव्हा सायली ही सगळ्यासमोर तिचा खरा चेहरा उघड पडते, तेव्हा मात्र प्रियाचा आता चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. कारण की जे काही सोन्याचा हार पूर्ण आजीने तिला दिलेला असतो, त्याची तिला जराही किंमत नाही. हे अर्जुन आणि सायलीने घरच्या समोर अगदी व्यवस्थितपणे सिद्ध करून दिलेलं असतं. आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की काहीही केलं तरी आपल्याला आता एक एक करून प्रियाचा खरा चेहरा अश्विन समोर आणायला हवा. सायली म्हणते की बरोबर, जर अश्विन भाऊजी समोर हे सत्य आलं, प्रियाचं अचानक की प्रिया कशी आहे, तर मात्र आतमधून पूर्णपणे कोलमडून जातील. कारण की त्यांची पहिली वेळ होती तेव्हा आपण सगळे होतो त्यांना सावरायला, जेव्हा अगोदरच्या गर्लफ्रेंडने त्यांच्यासोबत लग्न केलं नाही आणि त्यांना फसवलं होतं, तेव्हा मात्र अश्विन भाऊजींची काय हालत झालेली आपण पाहिलं होतं. अश्विन भाऊजी खूप मनाने हळवे आहेत, त्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे त्यांना या सगळ्या सत्यापर्यंत घेऊन जायला हवं. घरच्यांना तर धक्का बसेलच, आपण आहोत सावरायला, पण अश्विन भाऊजींचा प्रियावर पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे त्यांना हळूहळू तिची बाजू दाखवून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना अगदी धक्का बसता कामा नये. आता अर्जुन म्हणतो की हे कसं शक्य आहे. सायली म्हणते की DNA टेस्ट तरी आपण सध्या काही सांगायचं नाही, पण प्रिया कशी खोटारडी आहे हे समजलं पाहिजे. आणि मग सायली म्हणते की मला असं वाटतंय की प्रियाचा जो लग्ना अगोदरचा चेहरा होता, म्हणजे ती भरपूर मुलासोबत फिरायची केवळ पैशासाठी, आता तसा चेहरा हा सर्वांसमोर आणला पाहिजे. अर्जुन म्हणतो की ते कसं शक्य, पण सायली म्हणते की होईल, सगळं शक्य होईल. प्रिया नावाची मुलगी ना कधीच बदलू शकत नाही. तिचं ते रूप अगोदर होतं ना, तेच आत्ताही आहे. त्यामुळे तिला एकदा की समजलं की अश्विन भाऊजी तिला पैसे देत नाहीत आणि तिचा जर दुसऱ्या कोणाची गरज असली म्हणजे पैशासाठी, ती नक्कीच त्या सँडीचा वापर करू शकेल. त्यामुळे आपण असं करायचं की सँडीला समोरून फोन करूया आणि तसंही आपण त्यांना सांगितलं होतं की आपण तुझ्या गोष्टीचा वापर कधी ना कधीतरी करू शकतो. त्यामुळे आत्ता सायली अर्जुन दोघेजणही फोनवर सँडीला सगळं काही प्लॅनिंग समजावून सांगतात. आणि मग हे झाल्यानंतर सँडी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तसंही मी तुम्हाला सांगितलेल्या प्रियाच्या विरोधात कधीही काही पुरावा हवा असला किंवा काही हवं असलं तर मी तिथे नक्की पोचेन. आता ते तुम्हाला मी वचन दिलं होतं, ते आता पाळण्याची वेळ आली आहे असं मी समजतो. आणि मग पुढे आपण काही ते करूया. तेव्हा मग अर्जुन त्याला म्हणतो की तुला फक्त एवढंच करायचं आहे की तुला प्रियाला प्लॅनिंगमध्ये फसवायचं, म्हणजे तिला बाहेर घेऊन तिचा म्हणजे जे काही तिचं लुबाडण्याचं खरं रूप आहे आणि ती कसं फसवते, या सगळ्या गोष्टी या अश्विन डॉक्टरसमोर म्हणजेच माझ्या भावासमोर आणायच्याच. सँडी म्हणतो की डन सर, तुम्ही काही सांगा, मी करू शकतो. कारण की त्या प्रियाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यामुळे त्या बिचाऱ्या चांगल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही आहे. त्यामुळे आता सायली अर्जुनला म्हणते की आपण हे तर काम झालं, पण
आता प्रश्न राहिला तो म्हणजे की कशा प्रकारे त्या प्रियाचं असली रूप त्याच्यासमोर आणायचं. मग इथे प्रिया मात्र बेचैन नसते. सायली आणि अर्जुनने घरच्या समोर तो नेकलेस दाखवलेला असतो. याचा अर्थ की तो जो नेकलेस आहे तो तिकडच्या लॅबच्या माणसानेच प्रियाला लॅबच्या माणसानेच तो नेकलेस सायली आणि अर्जुनला दिलेला असणार. मग आता हे सगळं कसं शोधायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते. ती विचार करते की अर्जुन सायली माझ्यावर दिवसेंदिवस भारी पडत चाललेली आहेत. जर मी काही केलं नाहीत ना तर मात्र एक दिवस नक्कीच मला माझा जो खरा चेहरा आहे म्हणजे मी खरी तन्वी नाही आहे सगळ्यासमोर उभा राहील. सगळ्या पुराव्यासह रिपोर्ट वगैरे सगळ्यासमोर मला उघडं पाडतील. कारण की जर मी काही केलं नाही ना आता प्रिया तुझ्या गळ्यापर्यंत येऊन पोचणार आहेत. ते म्हणून आता काहीतरी कर. तुला मदत करतायत अशा माणसाचा विचार कर. तेव्हा तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो. ते म्हणजे की मला आता मदत घेतली पाहिजे की महिपत आणि नागराजची. सायली अर्जुनला जर मी संपवलं ना तरच मी इथे या घरावर राज्य गाजवू शकते. जर ते संपले नाही तर मात्र माझी चारही बाजूने कोंडी होऊन मला जेलमध्ये त्यांच्यासोबत जावं लागेल. त्यासाठी मला आत्ता त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे सारखा सँडीला कॉल हा प्रियाला येत असतो. ती विचार करत असते की हा सँडी मला आत्ता इतके कॉल का करतोय. पण ती ते कॉल इग्नोर करते आणि नंतर ती डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये नागराजला आणि महिपतला भेटायला येते. आणि ती भेटायला आल्याबरोबर आता नागराज तिला विचारतो की काय काय काम आहे तुझं. तुला मी सांगितलं होतं जवळजवळ 1 महिन्यानंतर तू इथे आता उगवतेस आणि काय कशासाठी बोलवलंस इथे. तेव्हा मग आता प्रिया म्हणते की हे बघा मला तुमची एक मदत हवी आहे. नागराज लगेच आता बोलतो की मदत हवी म्हणजे अगं तू काय डोक्यावर वगैरे पडली आहेस का. खरं तर आम्ही आतमध्ये आहोत. तूच आम्हाला मदत करायला हवी आणि तू मला सांगते की आमची मदत म्हणून. त्यावर प्रिया म्हणते की तसं नाहीये. मी काय बोलते ते ऐकण्याचा प्रयत्न करा. सायली आणि अर्जुन हे दोघं जण माझी DNA टेस्ट करतायत. त्यांना समजलं की मी खरी तन्वी नाहीये आणि शिवाय मी जो काही खरा सॅम्पल दिला होता सायलीचा तो सॅम्पलही त्यांना समजलाय. तो सॅम्पल त्यांनी चेंज केलेला आहे. त्यांना कळालेलं आहे म्हणजे एकंदरीत माझ्या सगळा प्लॅनिंग त्यांना समजलंय. त्यामुळे मी काय करू मला आता कळत नाहीये. ते सायली अर्जुना अगदी माझ्या गळ्यापर्यंत येऊन पोचलेले आहेत. म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मग ते दोघेजणी म्हणतात की आता तुला काय करायचं आहे. तेव्हा आम्ही मदत करायची होती तेव्हा तू केली नाहीयेस. तेव्हा ती म्हणते की तयार आहे तुम्हाला मदत करायला. मी तयार आहे. मी तुम्हाला आता एक वचन देते. ते म्हणजे या पुढच्या 1 आठवड्यामध्ये तुम्हाला मी इथून दोघांनाही बाहेर काढणार. फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. एक अट आहे. त्यावर तुम्हाला इथून बाहेर निघायला मिळेल. तेव्हा नागराज विचारतो की कोणती अट. त्यावर ती सांगते की एवढंच तुम्हाला करावं लागेल. ते म्हणजे तुम्हाला त्या सायली अर्जुनला बाहेर आल्यावर संपवावं लागेल. तरच मी तुम्हाला इथून बाहेर काढू शकते. तेव्हा मग नागराज आणि महिपत म्हणतात की हो ते तर आम्हाला कधीपासूनच करायचं आहे. त्या सायली आणि अर्जुनकडून आम्हाला अगदी जुने हिशोब चुकते करायचेत. ते माझ्याबरोबर जे काही वागले आहेत ना त्या सगळ्या गोष्टीचा मला त्यांच्याकडून वसूल करून घ्यायचं आहे. म्हणून काही झालं तरी सायली अर्जुनला संपवण्यासाठी आम्ही रेडी आहोत. बाहेर पडल्यानंतर माझं तर पहिला तोच प्लॅनिंग आहे. तर त्यानंतर सायली आणि अर्जुनला संपवण्याचा प्लॅनिंग करा. मी तुम्हाला इथून बाहेर पाडण्याचा प्लॅनिंग करते असं प्रिया त्यांना बोलून तिथून निघालेले असतात. आता नागराज आणि महिपत ठरवतात की बघ आपली दोस्ती झाली. आपल्याकडे एक शुभ वार्ता पण आली आहे. ती म्हणजे ती प्रिया आपल्याला बाहेर काढणार. महिपत म्हणतो की ती चुचुंदरी आहे. बोलते एक आणि करते एक. बघूया काय होतं. नागराज म्हणतो की नाही ती ना 100% काढणार आपल्याला बाहेर. कारण आता तिच्या गळ्यापर्यंत प्रकरण येऊन पोचलेलं आहे. ते आपल्याला नक्कीच बाहेर काढणार आहे. त्यानंतर मग आता प्रिया ही विचार करते की आता या सँडीला बघूया हा का फोन करतोय. ते तिच्या डोक्यात एक वेगळंच प्रकरण यायला लागतं. प्रिया इतकी धोकेबाज असते की तिच्या डोक्यामध्ये एक विचार येतो. आता जर या दोघांना बाहेर काढायचं असेल तर मला कोणाची तरी मदत लागणार आणि अश्विन तर मला पैसे देणार नाहीये. मग हा जो मासा आहे आपल्या जाळ्यात अडकलाय त्याचाच आता वापर करूया. म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित करता येईल. त्यामुळे आता प्रिया ही विचार करते की सँडीशी मी फोनवर बोलून घेते. जर खरंच हा माझ्या उपयोगाला येणार असेल तर बरंच आहे. तेव्हा मग लगेचच ती सँडीला फोन करते आणि म्हणते की हां सँडी बोल ना. तू मला फोन केला होतास. तेव्हा तो म्हणतो की हो म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही आहे प्रिया. तुला माझी आठवण वगैरे येत नाही आहे का. तेव्हा लगेच ती म्हणते की अचानक काय झालं तुला. सँडी म्हणतो की मला वाटलं की तू माझ्याशी नक्कीच येऊन भेटशील माझ्याशी बोलशील. पण तसं काही झालेलं नाही आहे. त्या दिवसानंतर मी तुझ्या फोनची वाट पाहिली होती.
पण तू काही बोलायला आलीच नाहीस. तेव्हा मग आता सँडी इतक्या प्रेमाने नेहमीसारखं तिच्याशी बोलत असतो, तेव्हा तीही म्हणते की चला, म्हणजे याचा अर्थ अजूनही हा माझ्यामध्ये गुंतलेला आहे, याचाच आता फायदा करून घ्यावा लागेल. मग प्रिया त्याला म्हणते की बरं सँडी, मी तुला बाहेर भेटते, आपण दोघं भेटूयात, बोलूयात. मी सुद्धा खूप प्रॉब्लेममध्ये आहे रे, मला सुद्धा ना अशा तुझ्यासारख्या प्रेमाच्या मित्राची गरज होती. तेव्हा सँडी म्हणतो की हो उत्तम, नक्की चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझ्यासाठी तुझ्यासाठी कायम माझ्या हृदयाचे दार उघडे आहेत. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण बाहेर भेटूया आणि पुढे ठरवूया. तेव्हा लगेच तो म्हणतो की ठरवूया म्हणजे नक्की कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की नाही रे, ठरवूया म्हणजे आता आपण दोघूया बोलूया, मग काय ते बघूया. असं म्हणून ती मुद्दामूनच त्याला हिट देण्याचा प्रयत्न करत असते. आणि सायली अरे अर्जुनला आता सँडीकडून कळलेलं असतं की प्रिया ही त्याच्याशी बोलायला आणि भेटायला तयार झाली आहे. तेव्हा मग लगेचच अर्जुन म्हणतो की ही प्रिया कसली डबल ढोलकीची आहे. म्हणजे इकडे दाखवते की ती किती चांगली आहे, तिकडे तो सँडीलाही भेटायला जाणार. त्यानंतर अर्जुन म्हणतो की ही प्रिया कसली डबल चीटर, म्हणजे इकडे दाखवते एक की ती किती चांगली आहे, तिकडे सँडीलाही भेटायला तयार झाली. सायली म्हणते की मी तुम्हाला बोलले होते ना, ती काही करायला तयार होऊ शकते, त्या मुलीचा कसलाच भरोसा नाही. नंतर मग आता प्रिया ही सँडीला फोन करत म्हणजेच भेटायला निघत असताना असताना तेवढ्याच अश्विनचा कॉल तिला येतो आणि अश्विन तिला कॉल करून विचारतो की एक काम करू शकतेस का, आता संध्याकाळी ना फार काही पेशंट नाही आहेत आणि तसंही दुसरे डॉक्टर आहेत, त्यामुळे ते मॅनेज करू शकतात, आपण दोघंजणही बाहेर फिरायलाच जाऊयात. त्यावेळेला आता प्रिया विचार करते की आजच याला सांगायचं होतं का आणि फिरायला जायची हौस होती का, मी त्या सँडी बरोबर भेटायला ठरवलंय. तसं या काही तसं या काही मला पैसे वगैरे देणार नाही आहे तो सँडी, जरा ताई सँडीकडे काहीतरी पैसे देणार. म्हणूनच मग ती म्हणते की अश्विन अरे त्याचं काय झालं ना, माझं एक महत्त्वाचं काम आहे, म्हणजे ना माझ्या मैत्रिणीला अगोदरच मी सांगून ठेवलेलं आहे. ॲक्च्युली माझी एक फॅशन डिझायनिंगची मैत्रीण आहे ना, त्या मैत्रिणीला मला जरा काहीतरी सांगायचं, म्हणजे आमच्या स्टडीबद्दल आम्हाला बोलायचं होतं. आणि कसं आहे ना, तिला खरंच आज वेळ होती, ती पण जॉबला जाते ना रे, त्यामुळे मला तिच्याकडे जायला लागणार होतं. तुला काही प्रॉब्लेम नाही ना अश्विन, आपण उद्या जाऊया, काहीही त्रास नाही आहे ना. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की ठीक आहे चालेल, मी इथेच थांबतो, मी भेटेन नंतर, तुला हवं तर. त्याच वेळेला आता ती म्हणते की ओके ठीक आहे, आणि असं म्हणून त्याचा फोन ठेवते. अश्विन पण तिच्यावर फार काही चिडत नाही. पण प्रिया म्हणते की फायनली बरं झालं याने ऐकलं, नाही तर आणखीन काहीतरी बोलत बसला असताना तर त्या सँडीला भेटता मला आलं नसतं. जाऊ दे, आता प्रिया ही ठरवलेली असते की तिने भेटायचं असतं, ते म्हणजे सँडीच्या हॉस्पिटलला जाऊन सुरुवातीला ते भेटणार असतात. आणि सँडी तिथे काम करतो, म्हणजेच अस्मिताची ज्या हॉस्पिटलला डिलेव्हरी झाली तिकडे प्रिया जाणार असते. आणि हा सगळा प्लॅनिंग हा सँडीचाच असतो. आणि सायली अर्जुनने मुद्दामूनच अश्विनला तिकडे एक व्हिजिट अरेंज करून दिलेली असते, जेणेकरून प्रियाचा खरा चेहरा त्याला तिथून दिसला पाहिजे. म्हणून आता सायली आणि अर्जुन हे मुद्दारून ठरवून दिलेले असते की तिथून त्या हॉस्पिटलचा रिसेप्शनवरून अश्विनला कॉल केला पाहिजे आणि अश्विन तिथे व्हिजिटला गेला पाहिजे. आता प्रिया ही स्वतःची बॅग वगैरे चेक करते आणि म्हणते की बापरे, माझी तर फारच वाईट अवस्था झाली आहे. खरं तर या अश्विनने मला हल्ली पैसे दिले नाहीत, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. जाऊ दे, असं म्हणायला लागले की सँडीच्या रूपाने लक्ष्मीच माझ्याकडे येणार आहे, म्हणजेच मला जरा पैसे तरी मिळतील आणि काहीतरी होईल, तर मजा करता येईल. तसंही ना मलाही सुभेदारांच्या घरात राहून राहून कंटाळा आलाय, नुसती ती घरातली कामं आणि ते सगळं काही करून मी सुद्धा वैतागले आहे. त्यापेक्षा या अश्विन बरोबर असले त्रास काढत बसण्यापेक्षा थोडे दिवस त्या सँडी बरोबर मज्जा करेन, फिरेन, तेव्हा तरी जरा काहीतरी बरं वाटेल. प्रिया स्वतःशीच म्हणत असते मनात. आणि ती सँडीला भेटायला आता निघाली असते. आणि ती निघत असताना मुद्दामून सायली आणि अर्जुन तिच्या समोर येतात. सायली विचारते की काय ग, आता यावेळेला कुठे चाललीस तू? तेव्हा ती म्हणते की माझं ना जरा काम आहे महत्त्वाचं. सायली काही प्रॉब्लेम आहे का तुला? तेव्हा सायली म्हणते की नाही ग, छी, मला कसला प्रॉब्लेम असणार आहे, जा तू, तुझं काम असेल ना तर जा. असं ती मुद्दामूनच काहीच तिला समजत नाही असं प्रकारे तिला सँडीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये प्रिया पोचलेली असते. आणि त्याच हॉस्पिटलमध्ये आता सायली आणि अर्जुन हे दोघेही असतात. आणि सायली आणि अर्जुन त्या रिसेप्शनवरूनच अगोदरच त्यांनी अश्विनला फोन लावलेला असतो. अश्विनला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट नसल्यामुळे तो आता या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट द्यायला तयार झालेला असतो. आता अश्विन सिटी हॉस्पिटलमधून एक इमर्जन्सी आहे, प्लीज तुम्ही या, असं बोलवण्यात आलेलं असतं. सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, मला ना खूप
खरंच खूपच काळजी वाटते. म्हणजे आपण हे सगळं केलंय ते मला ना एक प्रकारे चुकीचं वाटतंय. कारण की अश्विन भाऊजी यांना आता प्रियाचा आज खरा चेहरा दिसणार. तिला रंगेहात पकडणार आहे. त्याचबरोबर आपण खोटं बोलतोय त्यांच्याबरोबर. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे सायली, त्याचा खरा त्याला प्रियाचा खरा चेहरा दिसणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे ना. त्यामुळे जरीही काही झालं तरी प्रॉब्लेम नाही. आपण तिकडे नक्की जाऊया आणि ह्या सगळ्या गोष्टी आता अश्विनने बघणं फारच गरजेचं आहे. त्यामुळे मग प्रिया आता त्या सँडीसमोर येतो आणि सँडीला येऊन ती भेटते. तेव्हा सँडी म्हणतो की बोल, म्हणजे आपण आपलं इथे भेटायचं खरं तर ठरलं होतं, पण नेमकं काय? तेव्हा आता प्रिया अगदी निर्लज्जासारखी त्याच्या हातात हात वगैरे काय घेत असते, त्याच्याशी प्रेमाने गुलगुलू बोलायला सुरुवात करते. तेव्हा मग ती त्याला म्हणते की सँडी, तुझी ड्युटी कधी संपणार आहे? आपण जरा बाहेर फिरायला जाऊयात का? म्हणजे तिचा खरं तर त्याच्याकडे पैसे मागायचे असतात, म्हणूनच ती मुद्दामून लाडेगोडी त्याच्याबरोबर बोलत असते. तर अश्विन पण तिकडेच पोचलेला असतो आणि अश्विन तिथे पोचल्यानंतर तो प्रिया जी असते ती हॉस्पिटलमध्ये सँडीबरोबर बोलत असते हे सगळं तो बघत असतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की हा तर इकडचा वॉर्डबॉय आहे. म्हणजे अस्मिताच्या डिलेव्हरीच्या वेळेला त्याने पाहिलेलं होतं. मग नक्की तन्वी हिला भेटायला का बरं आली तिलाही काहीच कळत नसतं. तेव्हा मग ते दोघंजणही खरं तर तो वॉर्डबॉय म्हणजे सँडी आणि प्रिया दोघेही तिथे हॉस्पिटलच्या किचनमध्ये जाऊन दोघेही बोलत असतात आणि तिथल्याच त्या ठिकाणी दोघेजणी कॉफी पीत मस्त गप्पा मारत असतात आणि प्रिया त्याच्यासमोर पैशाची वगैरे मागणी करत असते. आता हे सगळं अश्विनने पाहिल्यावर अश्विनला म्हणजे खूप मोठा धक्का बसतो. अश्विनला कळतं की प्रिया ही माझ्याशी खोटं बोलली. म्हणजे ती मला सांगत होती की ती एका मैत्रिणीकडे जाणार आहे आणि आता तिचा एक वेगळा चेहरा माझ्यासमोर येत आहे. आता मात्र अश्विनला या सगळ्या गोष्टीचा जबरदस्त धक्का बसलेला आहे. आता अश्विन हा काय बोलून काय नाही अशी त्याची अवस्था झाली आहे. तर